मोदी सरकारनं सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। 5 लाखांचं उत्पन्न करमुक्त केलंय, त्यामुळे आता 5 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाहीये। पियुष गोयल यांनी 5 लाखांचं उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केल्यानंतर खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं। संसदेत मोदींच्या घोषणा देण्यात आल्या। मोदींच्या घोषणांमुळे लोकसभा अगदी रणरणून गेली। 5 लाखांवरच्या उत्पन्नावर कोणतीही कर सवलत सरकारनं दिली नाहीये। 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 2.5 लाखांपर्यंतचं कर सवलत मिळणार आहे। 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर सध्याचाच कर लागू होणार आहे। 7 लाख उत्पन्न असेल तर 2.5 लाखांपर्यंतच कर सवलत मिळणार आहे। कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एचआरएवर 2,40,000 कोणताही कर लागणार नाहीये, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। स्टँडर्ड डिडक्शन 40,000 वरनं 50,000 झालं, त्याचा करामध्ये फायदा होणार आहे। कराची मर्यादा आणखीन कमी होणार आहे। महिलांना बँकेतून मिळणाऱ्या एफडी वरील 40,000 रुपयांच्या व्याजावर कोणताही कर लागणार नाहीये। फिक्स डिपॉझिट वरील 40,000 कोणताही कर लागणार नसल्यानं त्याचा मोठा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्याची घोषणा गोयल यांनी केली। या योजनेतून 6,000 रुपये लहान शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जमा होणार आहे। शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलाय। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमुळे 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 12 कोटींचा लहान शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाचे निवडणूक अर्थसंकल्प असं वर्णन केलंय। केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्प निवडणुकांशी संबंधित असून ते मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या अर्थसंकल्पाचा परिणाम दिसून येईल असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं। हंगामी अर्थसंकल्पातून निवडणूक अजेंडा पुढे रेटून मोदी सरकारनं संविधानाचं उल्लंघन केलं असा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी केलाय। पी चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका देखील केली। लोकसभेमधील कॅमेरा राहुल गांधींवर स्थिरावला तेव्हा ते शून्यात नजर लावून बसलेले दिसले। राहुल यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी त्यांना यावरनं ट्रोल केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी संसदेत सादर झाला। या अर्थसंकल्पामध्ये घोषणांचा पाऊस पडला आणि सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय म्हणजे 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याचा। आणि पियुष गोयल यांनी ही घोषणा करताच इंटरनेटवर मीम्सचाही पाऊस पडला। केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींवरून मोदी सरकारवर टीका करण्याच्या उत्साहात काँग्रेसने ट्विट करताना एक चूक केली। या ट्विटमध्ये एक फोटो पोस्ट केला असून त्यात वर्षाला 6,000 रुपयांचं आश्वासन दिले आणि वास्तवात शेतकऱ्यांना महिन्याला मिळणार फक्त 500 रुपये असं त्या फोटोत दाखवण्यात आले। खरं तर प्रत्येक महिना 500 रुपयाप्रमाणे वर्षाचे 6,000 रुपयेच होतात, हे काँग्रेसने ट्विट करताना ध्यानात घेतलेलं नाही। देशाचा अर्थसंकल्प काल सादर झाला। यावर आता राष्ट्रवादीने व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधलाय। तुमच्या घोटाळ्यांची लक्तर इतकी आहेत की कितीही सारवासारव केली किंवा मोठमोठी आश्वासनं दिली तरी काहीही उपयोग होणार नाही। बूंद से गई वो होत से नहीं आती असं सरकारची परिस्थिती, अशी टीका या व्यंगचित्राच्या माध्यमातून करण्यात आली। ईव्हीएमचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे घेऊन जाणार आहोत, कारण निवडणुकांची प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडावी हा आमचा यामागचा उद्देश आहे। येत्या 2 महिन्यात आम्ही मोदी सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली। ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा भाजपसमोर अडचणी उभ्या करणार असल्याचं वक्तव्य करत म्हटलंय की भाजप देशभरात जातीय दंगली घडवू शकतं। एका रॅलीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रभू रामचंद्राचा अवतार दाखवणारे पोस्टर्स फाडण्यात आले। बिहारची राजधानी पाटणा येथे पोस्टर्स लावण्यात आले होते। हे पोस्टर्स कोणी फाडलेत हे अद्यापही उघड होऊ शकलेलं नाही। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अर्ज दाखल केलाय। आज या अर्जावर सुनावणीची शक्यता आहे। सीबीआय संचालकांची नियमित नियुक्ती का करण्यात आली नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी केंद्र सरकारला केली आहे। प्रदीर्घ काळ सीबीआय हंगामी संचालकांच्या ताब्यात देण्यास न्यायालयानं विरोध दर्शवलाय। प्रयागराजमध्ये मोहन भागवत यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी झाली आहे। राम मंदिर लवकरात लवकर बांधण्याची मागणी करत गोंधळ घालण्यात आला। स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया या संघटनेवर आणखीन 5 वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतलाय। सिमी विरोधात देशभरात दाखल झालेल्या 58 नवीन गुन्ह्यांचा उल्लेख या निर्णयात करण्यात आला। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी अटक झालेला दलाल दीपक तलवार याचा एअर इंडियातील आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयात केला। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 1995 मध्ये 20 हलकी तेजस विमानं बनवण्यास दिली होती, मात्र HAL गेल्या 24 वर्षात केवळ 10 विमानच देण्यात यशस्वी झाले।
हवाई दल प्रमुख BS धनोआ यांनी एका कार्यक्रमामध्ये ही माहिती दिली. बेंगळुरूमध्ये लढाऊ विमान कोसळून 2 वैमानिकांचा मृत्यू झाला. HALच्या विमानतळावर शुक्रवारी सकाळी मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळलं. लढाऊ विमानामधील दोन्ही वैमानिक प्रशिक्षणार्थी होते. त्यांचं नाव नेगी आणि अब्रेल असं होतं. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद कर्नल मुनींद्रनाथ राय यांना वीर अमरण आलं होतं. विशेष म्हणजे 26 जानेवारी रोजी कर्नल मुनींद्रनाथ यांना वीरता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आपल्या शहीद पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करताना वीरपत्नी प्रियांका यांनी सेल्फी चक्क स्मारकासोबत घेतला. प्रियांका यांचा हा भावुक फोटो नेटकऱ्यांनीही वीरपत्नीला सॅल्यूट केला. घरगुती LPG गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी खुशखबर आहे, कारण घरगुती वापराचा LPG गॅस सिलेंडर स्वस्त झाला असून नवे दर लागू देखील झालेत. विना अनुदानित गॅस सिलेंडर 30 रुपयांनी तर अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत ₹1.46 कपात झाली. गँगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात आली आहे. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथून त्याला अटक करण्यात आली आहे. कोणत्याही क्षणी त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून विदेशात पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याने त्याची 13,000 कोटींहून अधिक संपत्ती जप्त केल्याचा दावा केलाय. मल्ल्याने एकापाठोपाठ एक ट्विट करत आपल्या सरकारवरील रोष व्यक्त केला. कॅन्सरच्या दुर्धर आजारावर अद्याप पूर्ण बरं करणारे उपचार जगात कुठे नव्हते. मात्र एक दिलासादायक घटना नुकतीच घडली आहे. कर्करोग संपूर्णपणे बरा होईल असं एक औषध निर्माण केल्याचा दावा इस्रायलमधील एका कंपनीने केला. खरं तर मक्याचं कणीस भाजण्यासाठी हातात पुठ्ठा किंवा कागद घेऊन कोळसा पेटत ठेवावा लागतो. केरळमध्ये मात्र सौर ऊर्जेवर चालणारा DC फॅन वापरून चुलीला हवा देऊन विस्तव सुरू ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एका भरधाव गाडीने एक मुलगा आणि एका मुलीला उडवल्याची घटना CCTVत कैद झाली आहे. राजकोट पंचायत नगरमधील घटनेचा हा CCTV फुटेज व्हायरल झालाय. लोकेश राहुलच्या फॉर्मची चिंता करू नका म्हणत तर माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनं लोकेश राहुलची पाठराखण केली. न्यूझीलंडमधील महिलांच्या वनडे मालिकेत भारतीय कर्णधार मिताली राजनं अनोखा विक्रम केलाय. 200 वनडे सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू बनली. भारतीय महिला संघाने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेली एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. तरीही मालिकेत खोऱ्यानं धावा काढणाऱ्या मराठमोळ्या स्मृती मंथनाला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद हा सध्या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होता. त्याने वर्णभेदी टिप्पणी केल्यानं त्याच्यावर टीका केली होती. या प्रकरणी त्याच्यावर ICCने 4 सामन्यांच्या बंदीची कारवाई केली. त्यातच आता पाकिस्तानचा क्रिकेटपटू फखर जमाननं मैदानात शिवी घातल्याचं दिसून येतं. देशातील युवा प्रतिभावंत खेळाडूंसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान स्वतंत्र क्रिकेट लीग द फेरिट क्रिक बॅशची सुरुवात करतोय. या लीगमध्ये 15 वर्षापुढील खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. भारतीय टेनिसपटूंना शुक्रवारी डेव्हिड चषक टेनिस स्पर्धेत इटली विरुद्धच्या पात्रता फेरीतील सामन्यात सलग 2 पराभवांना सामोरं जावं लागलं. रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्वरन या दोघांचाही पुरुष एकेरीच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे आता आज होणाऱ्या 3ही सामन्यात भारताला विजय मिळवणं अनिवार्य आहे. स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल त्याची गर्लफ्रेंड मेरी परेना हिच्याबरोबर विवाह करणार आहे. त्यांचा साखरपुडा झाला असल्याचं त्यानं जाहीर केलं आणि याच वर्षात तो विवाहबद्ध होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मेरी आणि राफेल गेल्या 14 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये. संपूर्ण जगभरामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी हे नाव आजही मोठ्या आदरानं घेतलं जातं आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांच्या प्रेरणादायी जीवन संघर्षावर आधारित आनंदी गोपाळ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित 83 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग, कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून या चित्रपटामध्ये भारताचा माजी यष्टिरक्षक सय्यद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर साकारणार आहे. दिव्यांका अनेक वेळा तिचे काही फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र काही दिवसांपूर्वी दिव्यांकाने शेअर केलेल्या फोटोमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीचं तिने कॉपी केल्याचं असं अनेकांचं म्हणणं आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची नात सायशा सहगल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सायशा तिच्याहून वयाने 17 वर्षांनी मोठा असलेल्या दाक्षिणात्य अभिनेता आर्या याच्याशी लग्नगाठ मांडणार आहे. येत्या 9 आणि 10 मार्च रोजी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. यापूर्वी समीराला एक मुलगा आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये समीराने तिच्या प्रेग्नन्सीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून ती 4 महिन्यांची प्रेग्नंट आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच पॉंडिचेरी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नुकतंच पॉंडिचेरीमध्ये चित्रीकरण सुरू झालं असून या चित्रपटातील सईचा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय. प्रदर्शित झालेला पोस्टर ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपातला आहे. एकतानं सरोगसी पद्धतीने एका मुलाला जन्म दिलाय. 27 जानेवारीला तिच्या मुलाचा जन्म झाला. त्यानंतर तिने या चिमुकल्याचं नावही जाहीर केलंय. एकतानं तिच्या बाळाचं नाव रवी कपूर असं ठेवलं असून एकताचे वडील जितेंद्र यांच्या नावावरनं तिने हे नाव ठेवल्याचं सांगण्यात येत आहे.